जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी वृंदा रोशन तळस राहणार परतवाडा. आपणा सर्वांचे सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे कवी अशोक मांदाडे सर यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहामधील फुलेवाडा दर्शन. चला तर मग बघूया फुलेवाडा दर्शन. नाही गेली कधी फुलेवाड्यामध्ये, नाही गेली कधी फुलेवाड्यामध्ये, फुलेवाडा तो दाखवाल का हो घरदनी पुण्याला फिरवाल का, फुलेवाडा तो दाखवाल का हो घरदनी पुण्याला फिरवाल का. झाले झाले बहु झाले, झाले झाले बहु झाले, देवदर्शन तीर्थ केले, जाणायचे नाही क्रांतिबाले माई सावित्रीले. पहिल्या शाळेमध्ये नाही गेली कधी, पहिल्या शाळेमध्ये नाही गेली कधी, फुलेवाडा तो दाखवाल का हो घरदनी पुण्याला फिरवाल का, घरदनी पुण्याला फिरवाल का हो घरदनी पुण्याला फिरवाल का. विसावले ज्योती फुले ज्या घरचे होत खुले केले, जाणाया इतिहास घ्याया तो ध्यास आस मले. नाही गेली कधी फुलेवाड्यामध्ये, नाचे दर्शन करवाल का, घरदनी पुण्याला फिरवाल का हो. नाही गेली कधी फुलेवाड्यामध्ये, घरदनी पुण्याला फिरवाल का हो घरदनी पुण्याला फिरवाल का. चला तर मग या कवितेत कवींनी आपल्याला काय सांगितले आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता या कवितेत असणाऱ्या त्या स्त्रीला आहे. ती आपल्या पतीला म्हणते की मी खूप फिरले, खूप देवदर्शनसुद्धा केले, परंतु आता मला एकदा फुलेवाडा दाखवाल का, एवढी ती आपल्या पतीला विनंती करते. हे सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. फुलेवाडा हे ज्योतिबांच्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यांची आठवण करून देणारे ऐतिहासिक ठिकाण आहे. त्यामुळे तिथे जाऊन त्यांचे कार्य समजून घेण्याची आणि त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याची भावना त्या स्त्रीच्या मनात निर्माण झाली आहे. आणि त्या ज्योतिबांनी दलितांकरता पिण्याच्या पाण्याचा जो हौद खुला करून दिला, स्वतःच्या घरात पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला, अशाच महान कार्याचे तिला दर्शन घ्यायचे आहे. म्हणून ती सतत आपल्या पतीला विनंती करते, एकदा तरी मला फुलेवाड्याला न्याल का आणि मला तिथे फुलेवाडीचे दर्शन घेऊ द्याल का. अशाच अर्थपूर्ण सावित्रीमाईच्या कविता पाहण्यासाठी आमच्या सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.